नमस्कार मित्रांनो, मी महेश सर, युनिक बँकिंग अकॅडमी नांदेड येथून परत एकदा घेऊन आलो एक नवीन चॅप्टर सिलॉप्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक, बँकिंगच्या रिलेटेड हा महत्वाचा टॉपिक समजला जातो. बरेच जणांना जे नवीन स्टुडंट आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करतात, सिली मिस्टेक्स करतात अँड एक 5 पैकी 1-2 मार्क जाण्याची शक्यता असते. तर काय करायचं आपल्याला, जे बेसिक कन्सेप्ट आहेत, एक छोटासा मेसेज मला आधी द्यायचा होता पूर्वी. मला बरेच सजेशन्स आले की सर तुम्ही 50 मिनिटाचे 60 मिनिटाचे व्हिडिओज बनवू नका. तर एवढे व्हिडिओज लेंदी न बनवण्यामागचं मला बरेच जणांनी रिझन असं सांगितलं की स्टुडंट्सला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे. मी शॉर्ट ट्रिक्स इथेही देऊ शकतो, तुम्हाला काही गोष्टी पाठ करायला लावेल, ते तसेच करायचे, हे असेच करायचे, जेणेकरून काय होतं माहिती काय, तुम्ही शॉर्ट ट्रिकच्या मागे जाऊन प्री मध्ये पास होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे प्री मध्ये सेट क्वेश्चन्स असतात की हेच क्वेश्चन आहेत, तेच क्वेश्चन आहेत आणि आपण ते क्वेश्चन सॉर्ट आउट करून पासही होऊन जातो प्री. पण बरेच जणांचे असे पण प्रॉब्लेम आहेत की सर प्री बरेच वेळा पास होतोय पण मेन्सचाच रिझल्ट येत नाही. त्याचं रिझन हेच आहे की आपण शॉर्ट ट्रिकच्या मागे खूप जास्त जातो. जोपर्यंत तुम्ही बेसिक पर्यंत जाणार नाही, प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजून घेणार नाही, रिझनिंग हा सब्जेक्ट पाठ करण्याचा नाहीच आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत मध्येपर्यंत जोपर्यंत कन्सेप्ट समजून नाही घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला ते मेन्स कधीच पास होऊ देणार नाही. त्याच्यामुळे फोकस काय करायचं आपल्याला, बेसिक्स वरती. भले थोडंसं लेंदी सांगत असेल मी, शॉर्ट ट्रिक्स मी असे सांगू शकतो, बट तुम्हाला बेसिक गोष्टी मुळापासून समजायला पाहिजेत. म्हणजेच काय, मेन्स मध्ये तुम्हाला कितीही क्वेश्चन गोल फिरून विचारू देत, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर काढता आलं पाहिजे. आणि मेन्स पास करायचे असेल तर बेसिक्स ला फोकस करा, शॉर्ट ट्रिकच्या मागे बिलकुल जाऊ नका. ओके, सो सिलॉब्स वरती आपण बेसिक वर इन डिटेल मध्येच घेणार आहोत. तर सिलॉब्स मध्ये येणारे बेसिक जे स्टेटमेंट्स आहेत आधी ते बघूयात आपण. स्टार्टिंगला काय विचारतील बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथून स्टार्ट करूयात. ऑल ए आर बी, त्याच्यानंतर असेल सम ए आर बी, नंतर नो ए इज बी. आपल्याला बेसिक डायग्राम काढायचे. बघा काय टेक्निक्स सांगतोय मी तुम्हाला. बेसिक डायग्राम म्हणजे अशी डायग्राम ज्याच्यामध्ये विनाकारण रिलेशन मिक्स नाही केलेत. कन्क्लुजन मध्ये सांगितलंय तेवढंच करायचंय, जे कन्क्लुजन मध्ये नाही सांगितलंय त्याच्या समोर जायचं नाही. पण ज्यावेळेस आपल्याला तसं जमत नाही मग काही गोष्टी आपल्याला मिक्स कराव्या लागतील, तिथं आपल्याला काही ऑप्शन राहणार नाही. ओके, बेसिक डायग्राम म्हणजे काय, विनाकारण रिलेशन मिक्स नाही करायचे. ओके, आता याचे डायग्राम्स कशा काढायचे आपण लक्षात घेऊया. ऑल ए आर बी ची डायग्राम काढणार कशी, सगळेच्या सगळे ए जे आहेत त्या बी आहेत, म्हणजे जेवढे ए आहेत तेवढे बी आहेत असं म्हणू शकतो. मग बी जास्त असू शकतात किंवा ए च्या एवढे पण असतील. ओके, तो वाला कन्सेप्ट आपण इथे लगेच बघूया. सम ए आर बी कसे काढणार आहे आपण, काही ए जे आहेत ते बी आहेत, म्हणजे काही किती आहेत हे सांगितलंय का आपल्याला, नाही सांगितलं, म्हणजे किती घेतलं तरी चालेल. म्हणून आपण बेसिक डायग्राम नॉर्मल की काही ए जे आहेत ते बी आहेत आणि नो ए इज बी म्हणजे ए आणि बी चा संबंध नाही. आणि सर्वात महत्वाचं, फक्त ए आणि बी बाजूला लिहून नाही जमणार. आपल्याला एक्झाम मध्ये खूप गडबड असते, लक्षात राहत नाही एखाद्या वेळेस गोष्ट, त्यामुळे इथे लगेच सवय लावून द्या की कोणाचा संबंध नाहीये, ए आणि बी चा. ए पासून स्टार्ट करायचं आणि बी ला स्टॉप व्हायचं आणि आन्सर असं करायचं. ए आणि बी चा संबंध नाही. हे झाले बेसिक डायग्राम. आणि बेसिक डायग्राम कधी काढायचे असतात प्रॉपरली लक्षात घ्या, जेव्हा स्टेटमेंट सगळ्याच्या सगळ्या पॉझिटिव्ह असतील, जेव्हा स्टेटमेंट्स कन्क्लुजन पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आपल्याला बेसिक डायग्राम करायचं. कन्क्लुजन पॉझिटिव्ह म्हणजे काय, कन्क्लुजन मध्ये विचारलं असेल ऑल ए आर बी, सम ए आर बी, ऑल आणि समचे जेवढे पण स्टेटमेंट आहेत ते सगळे पॉझिटिव्ह, जे फक्त त्याच्यामध्ये नॉट किंवा नो वाला कन्सेप्ट यायला नाही पाहिजे किंवा पॉसिबिलिटी हा शब्द आला नाही पाहिजे. लक्षात घ्या, सम ए आर बी, ऑल ए आर बी, सम बी आर ए, हे जे कन्क्लुजन्स आहेत ते काय, त्याला काय म्हणूयात आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. सम ए आर नॉट बी, ह्याला काय म्हणूयात आपण निगेटिव्ह कन्क्लुजन्स. सम ए आर नॉट बी, सम बी आर नॉट ए, नो ए इज बी, हे जे कन्क्लुजन्स आहेत त्याला आपण काय म्हणूयात निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय, सम आणि ऑल चे जेवढे पण काय कन्क्लुजन असतील आपण त्याला काय म्हणूयात पॉझिटिव्ह. फक्त एक कंडिशन की त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आणि नो चा वर्ड यायला नको. ओके,
आता ही झाली बेसिक डायग्राम. आता बघा ऑल ARB इथे एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली नाही आपल्याला ऑल ARB ची, की 50% ARB किंवा B जो आहे तो A पेक्षा 150% जास्त आहे किंवा असं काही आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली नाहीये. त्यामुळे आपण कशी जरी डायग्राम काढली ऑल ARB, फक्त काय सगळेच्या सगळे A जे आहेत ते B आहेत. शब्द लक्षात घ्या, सगळेच्या सगळे A जे आहेत ते B आहेत असं म्हणू शकतो. म्हणजेच काय याच्यासाठी आपण ही पण डायग्राम काढू शकतो, सगळेच्या सगळे A जे आहेत ते B आहेत. बघा लक्षात घ्या, A किती आहेत एवढे आणि B किती आहेत एवढे. म्हणजे आले की नाही ऑल ARB सगळे A जे आहेत ते B आहेत की नाही आहेत. म्हणजेच काय ही पण डायग्राम काढू शकतो. पण ही डायग्राम कधी काढायची आपल्याला, ज्या वेळेस निगेटिव्ह स्टेटमेंट्स निगेटिव्ह कन्क्लुजन विचारले असेल त्यावेळेसच. सम ARB साठी पण सेम कन्सेप्ट. काही A जे आहेत ते B आहेत. किती आहेत हे म्हटलंय काय, काही A बघा A एवढे घेतलेत आपण, ते B आहेत का, काही A जे आहेत ते B आहेत. बघा अगेन सेम डायग्राम, A किती आहेत एवढे आहेत, त्यातले काही A जे आहेत ते B आहेत की नाही आहेत. ऑल असले तरी चालतील. ऑल ARB सम ARB आहेत की नाही आहेत, सम BRA आहेत की नाही, काही B जे आहेत ते A आहेत की नाही. B किती आहेत एवढे आहेत, त्यातले काही B जे आहेत ते A आहेत की नाही, हो आहेत. आता बघा काही A जे आहेत ते B आहेत की नाही, मग काही A किती आहेत एवढे आहेत, ते B आहेत की नाही, हो इथून गेलेले आहेत B. म्हणजेच काय हे सम ARB साठी पण वापरू शकतो किंवा ऑल ARB पण वापरू शकतो. बघा शब्द वापरतोय शक्यता, वापरू शकतो. पण बेसिक डायग्राम ह्या आहेत, आलं लक्षात. ओके, आता याच्यावरती काही क्वेश्चन्स घेऊयात. स्टेटमेंट कसे असतील आणि कन्क्लुजन कसे असतील. ओके, तर अशा पद्धतीचे हे क्वेश्चन्स आणि हे स्टेटमेंट्स आणि हे कन्क्लुजन्स. आता बेसिक डायग्राम काय करायची, बेसिक म्हणजे ज्याच्यामध्ये विनाकारण रिलेशन मिक्स नाही होणार. ओके, ऑल ARB कशी काढणार, सगळेच्या सगळे A जे आहेत ते B आहेत. ओके, त्याच्यानंतर सम BRC काही B जे आहेत ते C आहेत. C ला मी A सोबत मिक्स करू शकलो असतो, पण मला बेसिक डायग्राम काढायची, त्याच्यामुळे मी B आणि C चं रिलेशन सांगितलेलं आहे, तर फक्त त्यांच्यामध्येच डील करणार आहे. ओके, आणि ऑल CRD, आता सगळेच्या सगळे C जे आहेत ते D आहेत. आता इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा ऑल CRD काढत असताना आपण सगळेच्या सगळे C जे आहेत ते D च्या मध्ये आहेत अशी डायग्राम काढायची आपल्याला. ओके, D चा आणि B चा D चा आणि A चा संबंध सांगितलेला, D चा आणि A चा संबंध सांगितलेला आहे का, नाहीये. तर मग D आणि A चा संबंध येऊ शकतो, पण D आणि A ला मिक्स नाही करायचं. तर ही डायग्राम काढत असताना आपले काही चुका होऊ नये, सिली मिस्टेक्स होऊ नये म्हणून थोडीशी केअरफुल डायग्राम करायची. आपल्याला काय दाखवायचं, सगळेच्या सगळे C कुठे दाखवायचे, D च्या मध्ये. तर थोडंसं केअरफुल डायग्राम काढूया त्याच्यामध्ये. C च्या मध्येच D दाखवायचे. ओके, सॉरी, सगळेच्या सगळे C D च्या मध्येच दाखवायचे. तर ही डायग्राम अशी पण काढू शकतो मी, राईट. काय सगळेच्या सगळे C कुठे आहे, D च्या मध्ये आहेत की नाही. ऑल CRD सगळेच्या सगळे C जे आहेत ते D च्या मध्ये आहेत. मग ही आपली झाली बेसिक डायग्राम. याच्यावरून विचारणारे कन्क्लुजन्स. मला काय आन्सर जर का राईट करायचं असेल, लक्षात घ्या, आन्सर जर का राईट करायचं असेल तर मला काय पाहिजे, 100% श्युरिटी पाहिजे, तरच आन्सर राईट करेल. 50-50 असेल तर मी ऑलवेज रॉंग करणार आहे. ओके, तर बघा आता B आणि सम ARB काही A जे आहेत ते B आहेत की नाही, हो A किती आहेत एवढे आहेत, ते B आहेत की नाही, B किती आहेत एवढे आहेत. मग काही A जे आहेत ते B आहेत की नाही, हो दिसत आहे. सो आन्सर आणि श्युरिटी पण आहे याच्यामध्ये, सो आन्सर इज राईट. ऑल BRD सगळेच्या सगळे B जे आहेत ते D आहेत का, श्युरिटी. इथं पॉसिबिलिटी वगैरे काय विचारलेलं काय शब्दामध्ये नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय, ऑल BRD सगळेच्या सगळे B जे आहेत ते D आहेत का, नाही. B काय आहेत, B आणि D चा संबंध सम BRD, राईट. तर ही आन्सर रॉंग होऊन जाईल. सम ARD काही A जे आहेत ते D आहेत का, नाही. सो आन्सर रॉंग. आणि ऑल CRA सगळेच्या सगळे C जे आहेत ते A आहेत
का नाही, म्हणून आन्सर अगेन रॉंग. आता याच्यामध्ये काही छोट्या गोष्टी लक्षात घ्या. आता काही जण म्हणते सर बी आणि डी चं रिलेशन कुठेच दिलेलं नाही, बी आणि डी चं रिलेशन कुठेच दिलेलं नाही, मग तुम्ही बी आणि डी ला मिक्स कसं काय केलं? ओके, बेसिक डायग्राम मध्ये. कारण मी काय म्हणतो, बेसिक डायग्राम मध्ये विनाकारण रिलेशन मिक्स नाही करायचे. आता बी आणि डी ला मिक्स कसं काय केलं बघा. सम बी आर सी, काही बी जे आहे ते सी आहेतच. स्टेटमेंट ऑलवेज काय असतात, 100% ट्रू असतात. जे स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट आहे. तर काही बी जे आहेत ते सी आहेत आणि सगळेच्या सगळे सी कुठे सांगितलेलं आहे, डी च्या मध्ये. मग काही पार्ट सी चा बी सोबत कनेक्टेड ऑलरेडी आहे, मग त्या सी ला कव्हर करण्यासाठी डी ला बी मध्ये जावंच लागेल. त्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन नाही, डी ला बी मध्ये जावंच लागेल. आता डी ला ए मध्ये जायची गरज होती का? नाहीच आहे गरज, म्हणून आपल्याला डी आणि ए सोबत रिलेशन मिक्स नाही केलंय. मग आता बघा, हेच क्वेश्चन जर का मी पॉसिबिलिटी मध्ये जर का विचारले, पॉसिबिलिटी म्हणजे काय, आता बघा सम, सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड कन्क्लुजन, ऑल बी बीइंग डी इज पॉसिबिलिटी. ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी. मी काय म्हटलं, जेव्हा केव्हा आपल्याकडे कोणते पॉसिबिलिटी किंवा नो चे कन्क्लुजन येतील त्यावेळेस ही डायग्राम काम करणार नाही. मग त्यावेळेस काय करायचंय, आपल्याला माहित आहे ऑल साठी कोणती डायग्राम निघू शकते. इथे काय दिलंय, ऑल आणि समच आहेत, तर मी अशी डायग्राम काढू शकतो बघा. ऑल ए आर बी आणि सम बी आर सी, म्हणजेच काय, हेच ए, हेच बी आणि हेच सी. त्यावेळेस ऑल बी, आता ही पॉसिबिलिटी आहे, अशी शक्य आहे डायग्राम. सम आणि ऑल साठी मी सगळ्यांना एकत्रच घेऊ शकतो, राईट. तर मग इथं आता विचारले, ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे काय, अशी कुठे शक्यता आहे का की सगळेच्या सगळे बी जे आहेत ते डी होऊ शकतात. शक्यता इथं पॉसिबिलिटी दिलेली आहे. तर आपण बघा, आणि ओके, सम बी आर सी आणि ऑल सी आर डी, म्हणजे हेच ए, हेच बी, हेच सी आणि हेच डी. मग बघा, ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे बी, ए किती आहेत, एवढे आहेत, बी किती आहेत, एवढे आहेत, सी किती आहेत, एवढे आहेत आणि डी किती आहेत, एवढे आहेत. म्हणजे हेच ए, हेच बी, हेच सी आणि हेच डी. मग त्यावेळेस ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी, म्हणजेच काय, जेवढे बी आहेत तेवढे डी असण्याची एकदा तरी शक्यता आहे का. शक्यता म्हणजे काय, कुठलीही डायग्राम काढायची, डायग्राम भरपूर निघतात, ही झाली बेसिक डायग्राम. मग ही डायग्राम मध्ये पॉसिबिलिटी एकदा तरी बनते का? हो बनते. सो आन्सर इज राईट. सेकंड बघा, सम ए आर डी, याच्यामध्ये पॉसिबिलिटी विचारले का? नाही विचारलेले आहे. म्हणून सम ए आर डी, काही ए जे आहेत ते डी आहेत का? इथं आपल्याला दिसत आहे का? श्योरिटी आहे का? नाही. सो आन्सर रॉंग. पण जर का इथं मी पॉसिबिलिटी विचारलं, काय, सम ए बीइंग डी इज पॉसिबिलिटी, असं जर विचारलं असतं, काही ए डी असण्याची शक्यता आहे का? हो मला माहिती आहे, सगळे एकच होऊ शकतात, कारण ऑल किंवा समच आहेत आणि ऑल किंवा सम साठी मी एकच डायग्राम काढू शकतो. जर का इथं सम ए बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी म्हटलं तर आन्सर राईट झालं असतं. पॉसिबिलिटी, आन्सर राईट. अगेन ऑल सी आर ए, सगळेच्या सगळे सी जे आहेत ते ए आहेत असं म्हणतायत. पण इथं जर मी असं म्हटलं, हे जर ऑल सी आर म्हटलं तर आन्सर रॉंग. काही सगळे सगळे सी जे आहेत ते आहेत का? नाही. आन्सर रॉंग. पण जर का मी म्हटलं ऑल सी बीइंग ए इज अ पॉसिबिलिटी, तर सगळेच्या सगळे सी ए एवढे होण्याची शक्यता आहे का? आहे. सो आन्सर इज राईट. कधी? पॉसिबिलिटी मध्ये. आता जो की सगळ्यात क्रिटिकल मानला जातो, पण मला असं वाटत नाही का क्रिटिकल असेल त्याच्यामध्ये. पण लक्षात घ्या, नो चे क्वेश्चन सगळ्यात जास्त कन्फ्युजन करतात. बघा लक्षात घ्या, नो चे कन्क्लुजन सगळ्यात जास्त कन्फ्युज करतात. काही क्वेश्चन्स घेऊयात बघा. नो ए इज सी. बघा मी काय म्हटलंय, मला जर का कन्क्लुजन राईट करायचं असेल तर मला किती पर्सेंट श्युरिटी पाहिजे? 100%. ओके. नो मध्ये थोडस जास्त केअरफुली लक्ष द्यायचं. मी असं म्हणतोय की ए आणि सी चा संबंध नाहीच, 100% नाही. बघा बरं, ए आणि सी ही अशी डायग्राम असेल का? अशी पण असू
शकते. त्यांचं म्हणणं काय आहे, ए आणि सी चा कधीच संबंध येणार नाही. याचा अर्थ काय होतो, नो ए इज सी, ए आणि सी चा कधीच संबंध येणार नाही. हे मला आन्सर राईट करायचं असेल तर 100% शुअरिटी पाहिजे. आहात का तुम्ही शुअर? बघा, ए आणि सी चा संबंध येणारच नाही, पण येऊ शकतो, कारण ही डायग्राम अशी पण बनू शकते, म्हणून आन्सर रॉंग. आता सेम कंडिशन, पहिलं कन्क्लुजन बघा. आता इथंच अजून एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. काय मी म्हटलं, नो ए इज सी, ओके, आणि लगेच म्हटलं ऑल ए आर सी. बघा लक्षात घ्या. आता मला काय पाहिजे, 100% शुअरिटी आन्सर राईट करायचं असेल, कन्क्लुजन राईट करायचं असेल तर खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन. नो ए इज सी, ए आणि सी चा कधीच संबंध येणार नाही. शुअर आहात तुम्ही? नाही का? कारण ए आणि बी आणि सी आणि डी सगळेच एकत्र येऊ पण शकतात. मग हे आन्सर असू पण शकतं, नसू पण शकतं. शुअरिटी नाही म्हणून आन्सर रॉंग. अगेन ऑल ए आर सी. आता बघा, सगळेच्या सगळे ए जे आहेत ते सी आहेतच म्हणतायत. शुअरिटी 100%. इथं पॉसिबिलिटीचा शब्द वापरलाय का? नाही वापरला. इथं काय विचारलं, शुअरिटी. मग सगळे ए जे आहेत ते सी आहेतच का? शुअरिटी नाहीये. सो आन्सर अगेन रॉंग. आता इथं प्रश्न असा पडतो की सर तुम्ही म्हणताय की ए आणि सी चा संबंध नाही, हे पण बरोबर. ए आणि सी चा संबंध आहे, सॉरी, ए आणि सी चा संबंध नाही, हे पण रॉंग म्हणतायत. आणि ए आणि सी चा संबंध आहे, हे पण रॉंग म्हणतात. म्हणजे दोन्ही कंडिशन, नो ए इज सी रॉंग, ऑल ए आर सी रॉंग. पण मला सांगा, हे 100% रॉंग आहेत का? नाही, 100% रॉंग नाही आहेत. हे यांच्यामध्ये काय आहे, असू शकतं, शक्यता आहे. नो ए सी, ए आणि सी राहू शकत नाही अशी शक्यता आहे, पण ए आणि सी सोबत असू पण शकतात अशी पण शक्यता आहे. म्हणजेच काय, ए आणि सी इथे क्वेश्चन मध्ये तर आहेत, पण शुअरिटी नाही की त्यांचा संबंध आहे की नाही. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो, आयदर ए सम ए आर सी और नो ए इज सी. म्हणजेच काय, आयदर ऑर. एकतर हे आन्सर राईट असू शकतं, हे नसेल तर हे. सेम कंडिशन बघा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज मी असं म्हटलं की तुमच्या लहानपणीचे दोन मित्र आहेत, ओके, आणि ते कुठेतरी आज क्वारंटाईन होऊन बसलेले आहेत कुठेतरी गावाकडे. सगळ्यांना माहित आहे घरातून बाहेर नाही निघायचं, पण ते मित्र सोबत असतील किंवा नसतील, इथे बसून तुम्ही सांगू शकता का? मी म्हटलं की तुमचं जे दोन मित्र आहेत एक्स आणि वाय, मी असं म्हटलं की आता सध्या ते दोघं मित्र सोबतच बसलेले आहेत फॉर शुअर. तुम्हाला शुअरिटी आहे का? आहे का? नाही. म्हणजे ते सोबत बसलेले आहेत का? माहित नाही. मग माहित नाही म्हटल्यानंतर आपण आन्सर काय म्हणणार, ते दोघं सोबत बसलेले आहेत असं म्हटल्यानंतर आन्सर मग काय म्हणाल, सर आन्सर चुकीचा आहे का? कारण शुअरिटी नाही. बरं, मी असं सेकंड कन्क्लुजन असं म्हटलं की ते दोन मित्र सोबत बसलेले नाहीत फॉर शुअर. तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्ही काय म्हणाल त्यावेळेस, सर हे पण आन्सर रॉंग आहे का? कारण ते सोबत बसलेले नाहीत असं मी म्हणू शकत नाही, किंवा ते दोघं सोबत बसलेले आहेतच हे पण म्हणू शकत नाही. म्हणजेच काय, ते दोघं तर आहेत अस्तित्वात, पण शुअरिटी नाही की ते सोबत आहेत की नाही. पण आपण त्याच्यावरती आन्सर असं करू शकतो की एकतर ते सोबत बसलेले आहेत किंवा सोबत बसलेले नाहीत. सेम कन्सेप्ट, ए आणि सी सोबत तर आहेत, पण डायरेक्ट रिलेशन आपल्याला कुठे दिसत नसल्यामुळे एकतर ते सोबत असतील किंवा नसतील, शुअरिटी नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो, आयदर ऑर. आणि हे आयदर ऑर इनइक्वालिटीज मध्ये पण बघितलंय आणि सिलॉक्स मध्ये पण बघितलंय. त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्ष द्यायचंय, दोघांचे जे दोन्ही कन्क्लुजन्स आहेत त्या दोन्ही कन्क्लुजन्सचे व्हेरिएबल 100% सेमच असायला पाहिजे सिलॉक्स मध्ये तरी ऍटलीस्ट, की ए आणि सी इथं असेल तर इथे पण ए आणि सी असायला पाहिजे. आता आयदर ऑरचे काय कन्सेप्ट बघा, याच्यामध्ये ओळखायचे कसे. पहिली कंडिशन आयदर ऑरची काय असायला पाहिजे, की दोन्ही व्हेरिएबल सेम असायला पाहिजे. आहेत का दोन्ही व्हेरिएबल सेम? ओके. त्याच्यानंतर मी काय म्हटलं, सेकंड कंडिशन, की दोन्ही कन्क्लुजन रॉंगच असायला पाहिजेत. पहिला पण रॉंग आणि सेकंड पण रॉंग आहे. सिलॉक्स मध्ये आयदर ऑर साठी तिसरी कंडिशन
कोणती, एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट पाहिजे आणि एक निगेटिव्ह स्टेटमेंट असायला पाहिजे, कारण पॉसिबिलिटी दोनच आहेत, एकतर ते सोबत असतील किंवा नसतील. आणि चौथी कंडिशन इथे ऍड होईल, कोणती, त्यांच्यामध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट कोणतंही रिलेशन नकोय. ए आणि सी मध्ये कोणतं डायरेक्ट रिलेशन आहे का, इनडायरेक्ट रिलेशन तरी आहे का, नाही. म्हणून अशा 4 कंडिशन आपल्या फॉलो झाल्या की आन्सर आयदर और डेफिनेटली असणारच आहे. ओके, तर हे काही क्वेश्चन झाले. आता याच्यावरती अजून काही क्वेश्चन्स घेऊयात. आपल्याला कन्क्लुजन काढायचे आधीच बघायचे नाही, डायरेक्ट आपण क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन वरून जे पण काही आपल्याला कन्क्लुजन काढता येतील ते आपण तोंडी घेऊयात. ऑल पी आर क्यू, ऑल क्यू आर एस आणि सम एस आर टी. डायग्राम बेसिक कशी काढणार आपण याची, ऑल पी आर क्यू, सगळेच्या सगळे पी जे आहेत ते काय आहेत, क्यू. बघा सेकंड डायग्राम काढायची आपल्याला कधीच गरज नसते, स्टार्टिंगला प्रॅक्टिस होईपर्यंत, नंतर फक्त इमॅजिन करायचं आपल्याला. ओके, ऑल क्यू आर एस, सगळेच्या सगळे क्यू जे आहेत ते यस आहेत. ओके, पी च्या ऑल पी आर क्यू, ऑल क्यू आर एस, सम एस आर टी. आता बघा एस आणि टी चा संबंध सांगितलाय, तर एस आणि टी मध्येच डील करूयात. टी आणि क्यू चा संबंध असू शकतो, पण इथं कन्फर्मेशन नसल्यामुळे आपण त्याचे रिलेशन मिक्स नाही करणार. ओके, मग आता याच्यामध्ये कन्क्लुजन काय काय निघू शकतात बघा. सगळे कंडिशन बघा, लक्षात ठेवा स्टेटमेंट, एक लक्षात ठेवा महत्वाचा रूल आहे, जर का सगळेच्या सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील, ओके परत एकदा, जर का सगळेच्या सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील तर कन्क्लुजन मध्ये कधीही निगेटिव्ह जर का आला तर आन्सर डेफिनेटली रॉंगच असायला पाहिजे. ओके, परत एकदा, सगळेच्या सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील तर कोणताही कन्क्लुजन निगेटिव्ह आला तर आन्सर डेफिनेटली रॉंगच असायला पाहिजे. ओके, नाव पुढे बघूया. आता स्टेटमेंट दिलेले आहेत, ऑल पी आर क्यू, ऑल क्यू आर एस, सम एस आर टी. ऑल पी आर क्यू जे दिसतंय ते बघा, पॉझिटिव्ह कन्क्लुजन घेऊया. सम पी आर क्यू राईट आहे का रॉंग आहे, काही पी जे आहेत ते बघा, काही पी जे आहेत ते क्यू आहेत की नाही, हो आहे, सो आन्सर इज राईट. सम क्यू आर पी, ओके राईट. सेम कंडिशन मध्ये जेव्हा केव्हा अशी डायग्राम येईल, गोलमध्ये, या गोलमध्ये, गोलमध्ये अशी जेव्हा केव्हा डायग्राम येईल, पॉझिटिव्ह मध्ये सम काहीही येऊ द्या, आन्सर राईटच असेल. कसं काय, सम पी आर क्यू राईट, सम क्यू आर पी राईट, सम पी आर एस राईट, सम एस आर पी राईट. फक्त या तिघांबद्दल, पण टी ह्याच्यामध्ये काम सम सगळीकडे येणार नाही. सम टी आर एस हो आहे, सम एस आर टी आहे, पण सम टी आर क्यू, काही टी जे आहेत ते क्यू आहेतच म्हणताय. दिसत आहे का आपल्याला कुठे काय, जोपर्यंत जे दिसत आहे तोपर्यंत आन्सर राईट, जर का नसेल दिसत तर आन्सर रॉंग. टी आणि क्यू चा संबंध आहे का, नाही, सो आन्सर रॉंग. सम टी आर क्यू रॉंग, सम टी आर पी रॉंग, सम पी आर टी राईट रॉंग, सम क्यू आर टी रॉंग. मग आता सम मध्ये बघा काय काय येऊ शकतं कन्क्लुजन मध्ये, एकतर सम येईल, ऑल येईल किंवा नो येईल. ओके, सम मधले सगळे कन्क्लुजन बघितलेत आपण. सम मध्ये या तिघांमध्ये काही विचारू द्या, आन्सर राईट. पी क्यू विचार, सम पी आर क्यू राईट, सम क्यू आर पी राईट, सम पी आर एस राईट, सम एस आर पी राईट, सम एस आर क्यू राईट. आता ऑल मध्ये काय विचारतील बघा, ऑल पी आर क्यू स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे, स्टेटमेंट मध्ये कधीही आन्सर स्टेटमेंट राईटच असतं. सम ऑल पी आर क्यू राईट, ऑल क्यू आर एस राईट. पण आता बघा ऑल क्यू आर पी, सगळेच्या सगळे क्यू जे आहेत ते पी आहेत का, बघा विचारलं काय, आहेत का, असू शकतात का, असं नाही विचारलंय. काय विचारलंय, ऑल क्यू आर पी, आन्सर रॉंग. का, सगळेच्या सगळे क्यू जे आहेत ते पी आहेत का, नाही, सो आन्सर रॉंग. सगळेच्या सगळे यस जे आहेत ते पी आहेत का, नाही. सगळेच्या सगळे यस क्यू आहेत का, ऑल एस आर क्यू रॉंग. म्हणजेच काय, ज्या वेळेस ऑलच्या कंडिशन येतील बघा लक्ष द्या नीट, फर्स्ट व्हेरिएबल इथे
ऑल फर्स्ट आणि सेकंड. पहिला व्हेरिएबल कुठे पाहिजे? इन आणि हे आउट. तर आन्सर राईट. ऑल पी आर क्यू राईट. ऑल पी आर एस राईट. ऑल एस आर पी रॉंग. पण जर का आता याच्यामध्ये बघा काय काय क्वेश्चन कसे बदलतात. ओके, पहिलं कन्क्लुजन घेऊया. ऑल पी आर क्यू याचा सब क्वेश्चन ऑल पी बीइंग क्यू इज पॉसिबिलिटी. सेकंड ऑल क्यू आर यस त्याचं बघूया. ऑल पी बीइंग क्यू all q being s is possibility. ही दोनच कंक्लुजन बघूया नॉर्मली. जर काय म्हटलं ऑल पी आर क्यू सगळेच्या सगळे पी जे आहेत ते क्यू आहेत का? आहे. सो आन्सर इज राईट. पण जर का याच्या ऐवजी जर का पॉसिबिलिटीचा क्वेश्चन असा विचारला ऑल पी बीइंग क्यू इज अ पॉसिबिलिटी. ऑल पी बीइंग क्यू इज अ पॉसिबिलिटी. बघा हा एक कन्सेप्ट. जर का मी असं म्हटलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, आन्सर राईट. बरोबर आहे. मी जे म्हणतो ते आन्सर राईट आहे. पण जर का मी म्हटलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू शकतात, आन्सर काय म्हणाल तुम्ही? सर शक्यता काय म्हणायची गरज आहे का? आहेतच. शक्यता म्हणलं तर काय होईल? चुकीचं बोलतोय मी. आहेतच. बघा लक्ष द्या. ऑल पी आर क्यू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याची शक्यता पॉसिबिलिटी आहे म्हटलं तर आन्सर काय होईल मग? आन्सर रॉंग. म्हणजेच काय जिथे शुअरिटी आहे तिथे पॉसिबिलिटी नाही चालणार. ओके, सेम कंडिशन ऑल क्यू आर यस सगळेचे सगळे क्यू जे आहेत ते यस आहेत का? आहेत. सो आन्सर इज राईट. ऑल क्यू बीइंग यस इज अ पॉसिबिलिटी. आन्सर रॉंग. आता बघा ऑल यस आर क्यू आणि सेकंड ऑल यस बीइंग क्यू इज पॉसिबिलिटी. आता हा एक क्वेश्चन महत्वाचा. ऑल यस आर क्यू सगळेच्या सगळे यस जे आहेत ते क्यू आहेत का? आहेत का? नाही. सो आन्सर रॉंग. ऑल यस बीइंग क्यू इज अ शकत नाही. पण मी असं म्हटलं ऑल यस बीइंग क्यू इज अ पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे यस क्यू होण्याची शक्यता असू शकते. शक्यता मला माहिती आहे याची डायग्राम काय. ऑल आणि सम साठी एकच डायग्राम काढू शकतो. हेच पी हेच क्यू हे यस हेच टी. म्हणजेच काय सगळेच्या सगळे यस क्यू होण्याची शक्यता आहे का? हो शक्यता आहे कारण पॉसिबिलिटी साठी डायग्राम ही काढू शकतो. सो आन्सर इज राईट. ओके, मग ऑल टी बीइंग यस ऑल टी याला जर मी असं केलं तर बघा बरं. ऑल टी बीइंग पी इज अ पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे टी पी होण्याची शक्यता आहे का? सगळेच्या सगळे टी पी होण्याची शक्यता आहे का? हो आहे. हेच पी हेच क्यू हेच यस आणि हेच सगळेच इथे आहेत. सगळेच्या सगळे टी पी होण्याची शक्यता आहे का? तर आन्सर राईट. का? कारण शक्यता विचारलेली आहे. सगळेच्या सगळे टी इथे जर असं विचारलं सगळेच ऑल टी आर पी सगळेचे सगळे टी जे आहेत ते पी आहेतच असं म्हटलं तर काय होईल आन्सर आपलं? तसं रॉंग होईल. का? कारण नाहीच होऊ शकत त्या गोष्टी. तर अशा पद्धतीने ही एक बेसिक डायग्राम. ओके, सम ए आर बी सम बी आर सी सम सी आर डी. बघा डायग्राम कशी बनेल? सम ए आर बी सम बी आर सी आणि पॉसिबिलिटीचे डायग्राम कसे बनेल? हेच ए हेच बी आणि हेच सी. किंवा ह्याचे डायग्राम असे पण काढू शकतो. सम ए आर बी सम बी आर सी. बी आणि सी चं रिलेशन सी आणि ए चं रिलेशन आहे असं सांगितलंय कुठे? नाही. पण कधी काढू शकतो? पण जर का आपल्याला अशी गरज पडली तर कन्क्लुजन त्या पद्धतीचं आलं तर. आणि तुम्हाला आधी सांगितलंय जेव्हा किंवा सगळेचे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स असतील कन्क्लुजन मध्ये नोचं काही विचारमध्ये आन्सर रॉंगच असायला पाहिजे. ओके, नाव याच्यामध्ये काय येऊ शकतं?
बघा आयदर ऑरची तुम्हाला एक कंडिशन दिली होती, काय आयदर ऑर कधी येतं, इथं क्वेश्चन बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे की आयदर ऑर कोणाकोणामध्ये येण्याची शक्यता आहे. डायग्राम काढल्या याच्यामध्ये आयदर ऑर कोणामध्ये येईल, ए आणि सी मध्ये. कसं येईल बघा आता, सम ए आर सी, सेकंड कंक्लुजन नो ए इज सी. कसं ओळखलं आपण, ए आणि सी सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, किंवा ए आणि सी संबंध येऊ शकतो का, ए आणि सी चा हो येऊ शकतो, सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत. मग बघा, आणि ए आणि सी सोबत आहेत हे पण म्हणू शकत नाही, सोबत नाही हे पण म्हणू शकत नाही. फक्त आपली बेसिक डायग्राम आहे आपल्याला समजण्यासाठी किंवा कंक्लुजनचे आन्सर्स काढण्यासाठी. ओके, मी जर म्हटलं ए आणि सी हे दोन मित्र आहेत तुमचे गावाकडे, आताच एक्झाम्पल, गावाकडे दोन मित्र आहेत. ओके, डायग्राम आपण काढली म्हणून आता विचार करा, गावाकडे दोन मित्र आहेत, अगेन तेच कन्सेप्ट, ते सोबत आहेत का नाही सांगता येईल का, ते दोघं मित्र तर आहेत पण ते सोबत बसलेले आहेत की नाही माहिती नाही एक्झॅक्ट, पण ते सोबत बसलेले असू शकतात किंवा नसू शकतात. अगेन 4 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या आयदर ऑर ओळखण्याच्या. पहिली कंडिशन, व्हेरिएबल सेम पाहिजेत. पहिली कंडिशन, सम ए आर सी दिसत आहे का, सम ए आर सी, आन्सर रॉंग. का, कारण मला इथे पॉसिबिलिटी नाही, श्योरिटी विचारलेली आहे. त्यानंतर नो ए सी, ए आणि सी चा संबंध येऊ शकत नाही, पण मला माहित आहे हेच ए हेच बी हेच सी. आणि मी तुम्हाला काय म्हणतो, पॉसिबिलिटीची डायग्राम कधी काढायची, जेव्हा पॉसिबिलिटी विचारले किंवा नोच कन्क्लुजन विचारले त्यावेळेसच हे डायग्राम काढायचे, अदरवाइज नाही. जेव्हा किंवा पॉझिटिव्ह स्टेट कन्क्लुजन्स असेल त्यावेळेस ही डायग्राम मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, मग नो ए सी, ए आणि सी चा कधी संबंध येऊ शकत नाही म्हणताय, पण मला माहित आहे ही डायग्राम अशी येऊ शकते, सो आन्सर रॉंग. तिसरी कंडिशन काय, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह कंडिशन कन्क्लुजन असायला पाहिजे. एक पॉझिटिव्ह, सम म्हणजे पॉझिटिव्ह आणि नो म्हणजे निगेटिव्ह, सो आन्सर तिसरं हे झालं. आणि चौथी कंडिशन काय सांगितली होती मी तुम्हाला, की ए आणि सी मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रिलेशन नसायला पाहिजे. इथे डायरेक्ट पण नाहीये आणि इनडायरेक्ट पण कोणतेही रिलेशन नाही, सो आन्सर इज फोर्थ कंडिशन मॅच करते. सो 4 कंडिशन मॅच झाल्या म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, आयदर ऑर. आता बघा असेच काही डायग्राम बघूया. आधी आयदर ऑर चे कसे कंडिशन्स, क्वेश्चन्स कसे ओळखायचे. सपोज मी असं म्हटलं, सपोज मी काय डायग्राम्स रॅन्डमली काढतोय, आपल्याला फास्ट घ्यायचं थोडंसं. आता सपोज मी असं म्हटलं, सम ए आर बी, ऑल बी आर सी, ऑल सम सी आर डी. संबंध कोणाकोणाचा आहे, सम ए आर बी, ऑल बी आर सी आणि सम सी आर डी. आयदर ऑर कोणाकोणामध्ये येईल, ए आणि डी मध्ये. आयदर ऑर ए आणि डी मध्ये आयदर ऑर येतं. कसं, सम ए आर डी आणि नो ए इज डी, हे दोन कन्क्लुजन आले तर आयदर ऑर येणार, किंवा ऑल ए आर डी आणि नो ए इज डी हे जरी आलं तरी आयदर ऑर येणारच. सी आणि ई मध्ये आयदर ऑर येईल का, नाही. मला कारण माहिती आहे डायरेक्ट रिलेशन दिलेलंच आहे आधी, सॉरी इनडायरेक्ट रिलेशन. का इनडायरेक्ट रिलेशन काय म्हणतोय, ए आणि बी चा संबंध सांगितलं, सम ए आर बी, आणि बी आणि सी चा रिलेशन दिलंय. सी आणि ए चा डायरेक्ट रिलेशन दिलेला आहे का कुठे, नाही, म्हणून ह्याला इनडायरेक्ट रिलेशन म्हणूयात. सी आणि ए चा इनडायरेक्ट रिलेशन आहे, तर चौथी कंडिशन मॅच होत नाही, म्हणून आन्सर काय म्हणूयात आपण, आयदर ऑर येणार नाही. मग जर का असं जर दिलं, फर्स्ट कन्क्लुजन सम ए आर सी, सेकंड कन्क्लुजन नो ए इज सी. डायरेक्ट जर तुम्हाला असं विचारलं बघा, सम ए आर सी, पहिलीच कंडिशन रॉंग होती. बघा दुसरी कंडिशन काय म्हणलो तुम्ही, दोन्ही कन्क्लुजन रॉंग असायला पाहिजे. एक रॉंग झालं एक राईट झालं म्हणजे दुसरं ऑटोमॅटिक रॉंग होऊन जाईल, सो पुढे काय विचार करायची गरज नाही. ओके, तर आता बघा अजून काय क्वेश्चन्स. आता बघा डायग्राम काढत असताना घ्यायची काळजी कोणते. ओके, आता नो चे कन्क्लुजन स्टेटमेंट घेऊया. ऑल ए आर बी, त्याच्यानंतर सम बी आर सी आणि नो सी इज डी. कशी डायग्राम काढणार, ऑल ए आर बी, सम बी आर सी आणि नो सी इज डी. संबंध कोणाकोणाचा नाही. बघा आता हा खूप मस्त क्वेश्चन आहे, छान क्वेश्चन आहे. संबंध कोणाकोणाचा नाही, सी आणि डी चा. ओके, डी आणि बी चा संबंध नाही असं कुठे सांगितलंय का. आता ह्याच्यामध्ये खूप ट्रिकी क्वेश्चन येतात या टाइपच्या क्वेश्चन मध्ये, नीट लक्ष द्या. पहिला क्वेश्चन, मी जर का असं म्हटलं ऑल ए आर बी, आन्सर राईट आहे का रॉंग आहे, कन्क्लुजन
राईट. ऑल ए आर बी सगळे ए जे आहेत ते बी च्या मध्ये आहेत, ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो आन्सर इज ऑल बी आर ए. ऑल बी आर ए आन्सर रॉंग. पण जर का मी असं म्हटलं असतं ऑल बी बीइंग ए इज अ पॉसिबिलिटी, तर आन्सर राईट का? कारण मला ए इथेच, बी इथे, सी इथेच. का? ऑल ए आर बी, सम बी आर सी. ऑल आणि सम आहे, त्या दोघांसाठी एकच डायग्राम काढू शकतो मी. आणि डी चं काय? नो सी इज डी. सी आणि कोणाचा संबंध नाहीये, डी चा. ही डायग्राम आपण पॉसिबिलिटी मध्ये पण काढू शकतो. तर लक्ष द्या, मी काय म्हटलं? नो ऑल बी आर ए, सगळेच्या सगळे बी आर ए आहेत का? नाही, आन्सर रॉंग. पण ऑल बी बीइंग ए इज अ पॉसिबिलिटी, आन्सर राईट होईल. का? कारण हेच ए, हेच बी आणि हेच सी आहेत, तर आपल्याला हे सांगता येतं. मी आता असं म्हटलं सम ए आर सी, आन्सर रॉंग. पण सम ए बीइंग सी इज अ पॉसिबिलिटी, आन्सर राईट. ऑल ए बीइंग सी इज अ पॉसिबिलिटी, आन्सर राईट. ओके. तर आता बघा अजून एक महत्वाचं, आता कन्क्लुजन्स कशी येतील बघा. ही डायग्राम अशी काढली आपण, पण डायग्राम अशी पण काढू शकतो मी. ऑल डी बीइंग बी इज पॉसिबिलिटी. आता लक्षात घ्या, डायग्राम नीट लक्षात. ऑल डी बीइंग बी इज अ पॉसिबिलिटी, सगळेच्या सगळे डी बी च्या मध्ये जाण्याची शक्यता आहे. आता डायग्राम आधी समजून घेऊयात, मग नंतर कन्क्लुजन कडे जाऊयात. डायग्राम काय म्हणते? सगळेच्या सगळे ए जे आहेत ते कुठे आहेत? बी च्या मध्ये. त्याच्यानंतर काही बी जे आहेत ते सी आहेत, आणि सी आणि डी चा संबंध आहे. संबंध कोणाकोणाचा नाहीये? सी आणि डी चा. डी आणि बी चा संबंध असू शकतो का? हो, तर असू शकतो. ही डायग्राम कशी बनेल? जर का हे असा कन्क्लुजन आले तर डायग्राम कशी बनू शकते? सी आणि कोणाचा संबंध नाहीये? डी चा संबंध नाहीये. डी इथे घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? ओके, एक मिनिट, थोडीशी मोठी डायग्राम काढूयात. ओके, सी आणि कोणाचा संबंध नाहीये? डी चा. तर डी मी असे काढू शकतो, संबंध सी आणि डी चा नाही. असं सांगितलंय का की डी आणि बी चा संबंध नाहीये? तर डी कुठेही असू शकतो, फक्त एकच कंडिशन, सी आणि डी चा संबंध नाहीये. डी मग इथे असू शकतो, इथे असू शकतो, इथे असू शकतो, इथे असू शकतो, कुठेही असू शकतो. मग ऑल डी बीइंग बी इज अ पॉसिबिलिटी. मग सगळेच्या सगळे डी जे आहेत ते बी च्या मध्ये जाऊ शकतात का? तर येस, आन्सर इज राईट. आता बघा अजून एक क्रिटिकल क्वेश्चन. ऑल बी बीइंग डी इज पॉसिबिलिटी. डी आपला कुठे आहे? इथे. ओके, संबंध सी आणि डी चा. ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी, सगळेच्या सगळे बी जे आहेत ते डी होऊ शकतात का? मला काय करावं लागेल? सगळेच्या सगळे बी कुठे टाकावं लागतील? डी च्या मध्ये, किंवा डी च्या एवढेच. तर मला सांगा, जर का बी मी एवढे घेतले तर बघा सगळेच्या सगळे बी जर का घ्यायचे असतील मला कुठे? डी च्या मध्ये, तर काही बी मध्ये सी चा पार्ट ऑलरेडी आहे, तर घेता येतील का? सगळेच्या सगळे बी डी च्या मध्ये नाही घेता येणार. ही पॉसिबिलिटी पण नाही जमणार. का? कारण काही पार्ट बी चा सी मध्ये आहे आणि सी आणि डी चा संबंध नाही. म्हणून ऑल बी बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी, आन्सर रॉंग. पण ऑल डी बीइंग बी इज अ पॉसिबिलिटी, आन्सर राईट. तर अशा पद्धतीने हे काही क्वेश्चन्स घेतील. आता ह्याच्यामध्ये नो चे क्वेश्चन्स कसे येतील बघा. जर का मी असं म्हटलं, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आन्सर बरेच जण चुकू शकतात. नो ए इज डी, ए आणि डी चा संबंध कधीच येणार नाही. बरोबर आहे का? चूक आहे? चूक आहे. का? डी आणि ए चा संबंध कधीच येणार नाही म्हणतात. शक्य आहे का हे? डी आणि ए चा संबंध कधीच नाही. डी आणि सी चा येणार नाही. डी इथे पण असू शकतो, ए सोबत ही असू शकतो. मग त्यांचं म्हणणं काय की ए आणि डी चा कधीच संबंध येणार नाही. आन्सर जर का 100% राईट असेल तरच राईट करायचं, अदरवाइज रॉंग. मग बघा सगळेच्या सगळे डी, सॉरी, कोणताच डी ए सोबत येणारच नाही. 100% शुअर आहेत का? नाही. का? कारण येऊ शकतो, म्हणूनच मी म्हटलं त्यावेळेस डायग्राम कोणती काढायची? अशी पॉसिबिलिटी डायग्राम असू शकते. हे ए, ऑल ए बी, बी सी आणि डी. डी एवढा असू शकतो, सी आणि कोणाचा संबंध नाहीये? डी चा.
मग काय, स्टेटमेंटच्या बाहेर जायचं नाही, फक्त पॉसिबिलिटी नो जर विचारलं, बघा लक्षात घ्या इथे चुकण्याचे भरपूर चान्सेस आहेत. नो ए इज डी, ए आणि डी चा कधीच संबंध नाही. पण आपल्याला नॉर्मली काय विचार करतो माहिती का, बेसिक डायग्राम तर दिसत नाही सर, आन्सर राईट होऊन जाईल. पण तसं नाहीये ते, काय डी आणि ए चा कधीच संबंध येऊच शकत नाही. बघा त्यांचं असं म्हणणं आहे की ए आणि डी चा संबंध नाहीच, कधीच येऊ शकत नाही. पण मला काय माहित आहे, ए आणि डी चा संबंध येऊ शकतो. तर मग ते जे म्हणत आहेत, शब्द वापरा, ते जे म्हणत आहेत की ए आणि डी चा संबंध येऊ शकत नाही, ते 100% आहे का, नाही. म्हणून आन्सर लक्षात नसेल समजत तर परत एकदा रिपीट करू. डायग्राम ए बी, सम ए आर बी, ऑल बी आर सी. बघा स्टेट कन्क्लुजन लिहूनच देतो. सम ए आर बी, त्यानंतर ऑल बी आर सी, ऑल बी आर सी, त्यानंतर नो बी इज डी. ओके, नो बी इज डी. आता मी जी बघा क्वेश्चन घेतलाय, सम ए आर बी, ऑल बी आर सी आणि नो बी इज डी. मी बी आणि डी इथे घेऊ शकतो, पण डी आणि सी चा संबंध सांगितला का कुठे, नाही. म्हणून आपण बेसिक डायग्राम काढण्यासाठी विनाकारण रिलेशन मिक्स नाही करायचे. डी इथे काढूयात, संबंध कोणाचा नाहीये, बी आणि डी चा, म्हणून ही डायग्राम काढून घ्या. बरेच वेळा काय होतं, सी आणि डी चा संबंध, ही जर का लाईन ड्रॉ नाही केली तर चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही लाईन ड्रॉ करायची. मी कन्क्लुजन असं विचारलं की ऑल डी बीइंग सी इज पॉसिबिलिटी, ऑल डी बीइंग सी इज पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे डी सी असण्याची शक्यता आहे का, हो आहे. मी अशी डायग्राम काढू शकलो असतो. डी इथे संबंध कोणाचा नाहीये, बी आणि सी चा, सो आन्सर इज राईट. जर का मी असं विचारलं असतं, अगेन जर का मी असं विचारलं असतं, ऑल डी बीइंग ए इज पॉसिबिलिटी, सगळेच्या सगळे डी ए च्या मध्ये जाण्याची शक्यता आहे का, हो आहे. मी अशी डायग्राम काढली असती. बी चा आणि कोणाचा संबंध नाहीये, डी चा, पण डी जे आहे ते सगळे सगळे ए मध्ये जाऊ शकतात. असं कुठे सांगितलं की ए आणि डी चा संबंध नाहीये, तर म्हणून आन्सर राईट. पण याला जर का उलट केलं, डी च्या ऐवजी ए वापरला आणि ए च्या ऐवजी डी वापरला, काय ऑल ए बीइंग डी इज पॉसिबिलिटी, तर मग शक्य आहे का, सगळेच्या सगळे ए डी मध्ये जाण्याची शक्यता आहे का. आताच क्वेश्चन झालेला आहे, नीट लक्ष द्या. सगळेच्या सगळे ए जर का डी मध्ये गेले तर ए चा काही पार्ट बी मध्ये आहे, तो पण घेऊन जावं लागेल डी मध्ये, म्हणजे काही बी डी मध्ये घेऊन जावं लागतील आपल्याला, बरोबर. जर का सगळेच्या सगळे ए, आपण ए कोणते आहेत, एवढे सगळे ए आहेत, त्यामध्ये बी पण आहे, मग बी चा आणि डी चा संबंध आहे का, नाही. म्हणून सगळेच्या सगळे ए जे आहे ते डी होण्याची शक्यता नाही, सो आन्सर इज रॉंग. ओके, मग बाकी बेसिक कन्क्लुजन बघा. सम ए आर सी राइट, सम ए आर डी रॉंग, सम ए बीइंग डी इज अ पॉसिबिलिटी, शक्यता आहे का, हो आहे. डी ए सोबत सोबत येऊ शकतो सम मध्ये. ऑल बी बीइंग सी इज अ पॉसिबिलिटी, नीट लक्षात घ्या. ऑल बी बीइंग सी इज अ पॉसिबिलिटी, आन्सर रॉंग. का रॉंग आहे, कारण मी काय म्हटलं, जिथे श्युरिटी आहे तिथे पॉसिबिलिटी नाही चालत. सगळ्याच्या सगळे बी ऑलरेडी सी आहेतच, मग तिथे पॉसिबिलिटी चालेल का, नाही. मग इथे क्वेश्चन कसा असायला पाहिजे होता की ऑल सी बीइंग बी इज अ पॉसिबिलिटी, देन आन्सर राईट. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन झाले. आता बरेच वेळा कसं होतं, बेसिक कडे नसले गेल्यामुळे क्वेश्चनला स्टुडंट्स घाबरतात. तर मागच्या काही महिन्यांपासून एक वेगळा क्वेश्चन येतोय, जे की क्वेश्चन बघितला मुलं घाबरायला लागतात. आणि बरेच फॅकल्टीजने याची हवा केली की सर ओनली अ फ्यूचे क्वेश्चन यायला लागलेत, मग ओनली अ फ्यूचे वगैरे घ्या. तर बेसिक कन्सेप्ट आहे ओनली. बघा आता ओनली अ फ्यू, घाबरून जाण्याची गरज नाही. जर का तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर ओनली अ
few A R B. डायग्राम कशी काढायची, त्याचा अर्थ काय होतो बघा, ओनली अ फ्यू A R B म्हणजे काय, फक्त काहीच A आहे, A जे आहे ते B आहेत. म्हणजेच काय, काही फक्त, ओनली म्हणजे काय, फक्त काहीच A जे आहेत ते B आहेत. म्हणजेच काय, काही A जे आहेत ते B नाहीत. म्हणजेच काय, काही A जे आहेत ते B आहेत. सम A R B साठी डायग्राम येईल ओनली अ फ्यू A R B. काहीच A जे आहेत ते B आहेत. आणि याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी काही पार्ट म्हणजे जवळपास एवढा पार्ट जो आहे तो B नाही, हे असं करून टाका. दॅट्स इट. मग कन्क्लुजन मध्ये जर तुम्हाला असं विचारलं, कन्क्लुजन की ऑल B being A is possibility. ऑल B being A is a possibility. तर आन्सर काय असायला पाहिजे, राईट. हो, काही A जे आहेत ते B नाही आहेत. असं सांगितलं काय की सगळेच्या सगळे B जे आहेत ते A मध्ये येऊ शकत नाहीत. मी याच्यासाठी डायग्राम अशी काढू शकतो, काही A जे आहेत ते हा वाला पार्ट हे A ते B नाही आहेत, एवढे बी घेऊ शकतो मी. काही A B नाही आहेत, काही सांगितलं, एक्झॅक्ट सांगितलं किती आकडा नाही सांगितला. म्हणून काय, काही A जे B आहेत ही पॉसिबिलिटी, सॉरी, ऑल B being A is a possibility, आन्सर इज राईट. पण जर का असं विचारलं असतं ऑल A being B is possibility, तर सगळेच्या सगळे ऑल A being B, सगळेच्या सगळे A B च्या मध्ये जाऊ शकतात का? सगळेच्या सगळे A जर का B च्या मध्ये गेले तर हा वाला पार्ट तुम्हाला घेऊन जावं लागेल, जो की शक्य नाही. कारण कन्क्लुजन मध्ये काय सांगितलं, काहीच A जे आहे ते B आहे. सो आन्सर इज रॉंग. एवढा बेसिक कन्सेप्ट आहे. अशा टाइपचे काहीही क्वेश्चन येऊ द्यात तुम्हाला त्याचा आन्सर करता आलं पाहिजे. आणि याच्यावरती अजून बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे आहेत, ते आपण इन डिटेल नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा, आवडला असेल तर बेल आयकॉन दाबा आणि लाईक पण करा, जेणेकरून की आम्हाला प्रोत्साहन भेटेल तुमच्यापर्यंत अजून काही नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. आणि तुम्हाला जे पण काही डाऊट्स असतील किंवा लेक्चर शिकवत असताना काही कन्सेप्ट समजले नसतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये प्लीज कमेंट करा, जेणेकरून की आम्हाला याच्यामध्ये अजून काही इम्प्रोव्हायझेशन करायचे असेल तर आम्ही ते करू शकतो. आणि प्लीज सिलेबसला घाबरू नका, फक्त बेसिक वरती फोकस करा. सिलेबस म्हणण्यापेक्षा मॅथ्स असेल, रिझनिंग असेल किंवा इंग्लिश असेल, बेसिक्स कडे लक्ष जेवढं द्याल तेवढे तुमचे मेन्स निघण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज तुम्ही फक्त प्री क्लिअर करत राहाल आणि स्वतःलाच कोसत बसाल की प्री निघतायत पण मेन्स का निघत नाहीत. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.